लंडन ते पंढरपूर 11 देश, सुमारे 18,000 किलोमीटर आणि 50 दिवसांचा नियोजित श्रद्धेचा प्रवास. 6 जूनला लंडनमधून सुरू झालेली ही ऐतिहासिक आणि जगातील पहिली ग्लोबल वारी सध्या मुंबईत दाखल झाली आहे. या वारीचा मुंबईतील मुक्कामाचा अनुभव घेण्यासाठी आपण आलो आहोत. रामकृष्ण हरी मंडळी, मी हरीश हंडे. मी आता आलो आहे ताडदेव मुंबई इथे येण्याचं कारण म्हणजे हे एक आहे की जी UK वरून वारी निघाली होती ती आता आली आपल्या ताडदेव मुंबईमध्ये आणि इकडनं ती पंढरपूरच्या मार्गे जाणार आहे. तर आता आपण सामील होऊया, बघूया आपल्याला काय काय इथे बघायला मिळतंय. टाळ मृदुंग वगैरे गजर होणार आहे, ढोल ताशांचा गजर होणार आहे, बऱ्याच आपल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील या ब्लॉग मध्ये. तर पटकन आपण जाऊया आणि दाखवतो तुम्हाला सर्व काय ते. चला तर मग रामकृष्ण हरी.
वारी. तर सर्वात प्रथम आपल्या प्रेक्षकांना नाव सांगा. अनिल खेडकर. नमस्कार. रामकृष्ण हरी. माझा काही प्रश्न आहे तुला. सर्वात आधी या ग्लोबल वारीची जी संकल्पना आहे ती कशी मनात आली तुमच्या? आणि म्हणजे हे जायचं आहे, एवढे किलोमीटर एवढ्या देशातून आपल्याला प्रवास करायचा, 11 देशातून प्रवास करायचा आहे. आणि ते काय होतं मनामध्ये तेव्हा तुमच्या? नाही नाही, बेसिकली आपली जी संस्कृती आहे वारीची ती 750 वर्ष जुनी आहे. तर ती परंपरा आपल्याला जगाबाहेर घेऊन जायची, म्हणून ही ग्लोबल वारीची संकल्पना आहे. आपण युके मध्ये पहिलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधतोय आणि त्या मंदिरासाठी आपल्याला काहीतरी पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन जायचंय, ज्याच्यामध्ये आपली परंपरा असली पाहिजे, म्हणून या वारीची परंपरा लेट आहे. आणि मग विमानाने यायचं तर त्याच्याऐवजी बाय रोड येऊ ही संकल्पना आली, त्यातून आपण वेगळ्या देशातील लोकांना कनेक्ट करत आहोत. तर मला एक दुसरा प्रश्न असा आहे की लंडनवरून वारी सुरू करण्यामागे जो उद्देश होता त्यामध्ये तुमच्या मनात आला तर तुम्ही तुमच्या मनात पहिला विचार आला की बाकी लोक आपल्याला साथ देतील नाही देतील वगैरे. लंडन आपला भारतापेक्षा एकदम वेगळा देश आहे, तर त्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं पहिलं की कोणाला तुम्ही जाऊन सांगितलं आणि किती लोक पहिल्यांदा तुम्हाला साथ दिली तुम्हाला म्हणजे असं? नाही नाही, असं एक पर्टिक्युलर नाहीये, हळूहळू लोक जोडत जातात. हळूहळू तुम्ही चांगला एखादा उपक्रम करायला लागतात ना, लोकांची हळूहळू साथ येत जातात. पहिले 1, 2, 4 लोक, 10 लोक, हळूहळू लोकसंख्या वाढत जाते. ज्यावेळेस तुम्हाला तुमचं कार्य हे लोकांपर्यंत पोहोचवता येतं त्यावेळेस तुम्हाला मग लोक ऑटोमॅटिकली जोडत जातात, मग देश जोडले जातात, खंड जोडले जातात आणि त्याच्यातून आपण मग या 11 देशांमध्ये वेगवेगळ्या मंडळांशी वेगवेगळ्या लोकांशी संबंध जोडले आणि आपलं विजन काय, वारी का करायची, मंदिर का बांधायचं, हे ज्यावेळेस आपण त्यांना एक्सप्लेन करतो त्यावेळेस त्यांना ते विजन पटतं आणि म्हणून मग आपल्याला लोक जोडले जातात. एकचा आकडा काही दिवसांनी 1000 होतो, तो 10,000 होतो, लाखात होतो. तुम्हाला लंडन पासून ते भारतापर्यंत तुम्ही 11 देशांमधून आलात बरोबर. तर त्या 11 देशांमध्ये जे लोक होते तर त्या लोकांपर्यंत तुम्ही कसा पोहोचला? म्हणजे त्यावरून तुम्हाला लोक कसे संपर्क करतात? आजच्या डिजिटलायझेशनच्या युगामध्ये आय थिंक सोशल मीडिया इज द बिग थिंग. आणि दुसरं प्रिंट मीडिया, बातम्या असतील न्यूज मध्ये किंवा जे काही गुगलवाले चॅनल्स आहेत त्याच्यातून, पण मेजॉरिटी आय गेस इज सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे ह्याच्यातून आपल्याला मेनली कनेक्ट करण्यात. आणि आजकाल कोणी सर्च केलं की जर्मनीमध्ये मराठी मंडळ कोणतं आहे तर भेटून जातो. पण मला सांगायला आनंद होतो की आपण लोकांना रीच करायच्या ऐवजी लोकांनी आपल्याला रीच केलं. अदर दॅन आपण प्रत्येक मंडळ शोधत बसण्यापेक्षा लोकांनी सांगितले की आम्ही या सिटीमध्ये या देशामध्ये, तुम्ही इकडनं या किंवा तुमचं जर याचा मार्ग असेल तुम्ही इकडे येऊन आम्हाला भेटा. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आता पुढचा जो प्रवास कसा असेल? म्हणजे लोकांनी आता पुढे कसं कुठे वारी जाणार? आता आज आपण ताडदेव येथे मुंबईला आलेलो आहोत. उद्या घाटकोपरला पादुका दर्शनचा कार्यक्रम आहे. संध्याकाळी नेरुळला आहे नवी मुंबईला आणि त्यानंतर आपण पुण्याला जाणार आहोत. घाटकोपर मध्ये नाही बऱ्याच लोकांनी मला फोन केला, अरे आम्ही पाऊस आहे आज, तर घाटकोपरला आम्ही राहतो, कसं येऊ? अरे ताळदेवला कसं येऊ? आज पाऊस खूप पडलाय. त्या लोकांसाठी काय म्हणा? घाटकोपर म्हणजे घाटकोपरमध्ये गजानन महाराज मंदिरामध्ये कार्यक्रम आहे. आणि पाऊस आता पावसाळ्याचा सीझन आहे तर पाऊस चालूच राहणार आहे. म्हणजे आपण प्रार्थना करत होतो की पाऊस पडू दे, तर मला असं वाटतं पांडुरंगाने तो आशीर्वाद दिलेला आहे. घाटकोपरला गजानन महाराज मंदिरामध्ये सोय आहे दर्शनाची, तिथे या. किंवा नेरुळला आहे संध्याकाळी, तिथे दर्शन करा. किंवा इथे नाही जमलं तर पुण्याला या. देहूला आपलं 5 तारखेला आहे आणि 6ला आपण आळंदीवरून प्रस्थान करतोय पंढरपूरच्या दिशेने. तर आळंदीवरून आपण पायी वारी करतोय पंढरपूरला जायला. आणि ही वारी पंढरपूरला साधारण 20 तारखेला पोहोचेल की म्हणजे मी टाइमटेबल मध्ये पाहिजे. आपण 19ला रात्री पोहोचतोय, 20ला पंढरपूरचं दर्शन घेऊन नगर प्रदक्षिणा करून आपण वारीची सांगता करत आहोत. आणि त्यानंतर त्या पादुका बाय फ्लाईट लंडनला जातील, कारण आषाढी एकादशीला 25 जुलैला आपल्याला त्या पादुका युकेच्या विठ्ठल भक्तांना दर्शनासाठी ठेवायचं. रामकृष्ण. रामकृष्ण. तर तुमच्या दोघांचा जो संपर्क आहे ही आपली पहिलीच वारी आहे आणि ही ग्लोबल वारीमध्ये तुम्हाला कसं सहभागी व्हावं असं वाटलं? आणि म्हणजे त्यामध्ये आता तुमच्या घरी वारी येऊन मुक्कामाला आहे, तर कसं वाटतं तुम्हाला? असं झालं की भेट ही माऊली ज्ञानेश्वरांनी साक्षात पंढरपूरच्या विठुरायानेच घडवून आणली. पहिल्यांदा आम्ही भगवानगडावरती नामदेव शास्त्री महाराजांच्या आणि आमच्या भगवान बाबाच्या दर्शनासाठी गेलो असता ते कार्यक्रमानिमित्त नामदेव शास्त्री महाराजांनी माझी आणि अनिल दादांची
भेट करून दिली. मग त्यानंतर त्यांची एक कल्पना आली की पंढरपूर ते लंडन अशी एक वारी आपल्याला करायची आहे आणि तिथे एक मोठं भव्य दिव्य विठुरायांचं आणि रखुमाईचं मंदिर बांधायचं आहे. मग तेव्हापासून आमचा संपर्क आला आणि त्याच्यानुसार मी अनिल दादांच्या कल्पनेत आणि त्यांच्याबरोबर जोडलं गेलो. पण याचं सगळं श्रेय हे अनिल दादांना जाते. खूप मेहनत आणि खूप परिश्रम याच्यासाठी केलेला आहे. आम्हाला काय विठुरायाने एक छोटीशी संधी दिली आहे सेवा करायची, आम्ही आमचं भाग्य सोडलं. आणि दादा तुम्हाला मगाशी एक प्रश्न राहिला तो मी राहिला म्हणून विचारत होतो, काहीतरी आता आठवला मला तो प्रश्न असा आहे की जेव्हा तुमच्या मनामध्ये ही संकल्पना आली होती वारीची, तेव्हा तुम्हाला वाटलं होतं की आपलं ही वारी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नाव नोंदवलं जाईल आणि म्हणजे इतक्यात लगेच असं होईल ते त्यावर इतक्या लवकर होत नसतं ते, पण लोकांची जी साथ आहे आपल्याला ती भेटल्यानंतर गोष्टी ऑटोमॅटिकली सहज होतात. म्हणजे तुमची भावना चांगली असेल, तुमचं जे काही विजन आहे ते क्लिअर असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे अचीव्ह करायचे ते चांगल्या कर्माने करायचं. हे जर असेल तर चांगले लोक जोडले जातात ऑटोमॅटिकली आणि मग त्याचा कुठेतरी देव रेकॉर्ड ठेवतो वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डच्या स्वरूपाने. धन्यवाद. रामकृष्ण हरी.
भगवान की जय, महेश्वर महाराज की जय, महाराज की जय, हिंदुस्तान की जय. रामकृष्ण हरी. आज 1 जुलै 2026 रोजी UK लंडन ते पंढरपूर पायवारी माऊलींच्या पादुका आज मुंबई ताडदेव येथे सहर्ष स्वागत झाले. अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आपले चुनापट्टीतले आज भजनी मंडळ येथे उपस्थित झालेलं आहे. तरी आता उद्या माऊलींची पादुका मार्गस्थ उद्या घाटकोपर नेरूळ नंतर पुणे या दिशेने मार्गस्थ होत आहे आणि मार्गस्थ होत आहे आणि पुण्यातून 6 जुलै रोजी गोपाळपुरातून या माऊलींच्या पादुका इंद्रायणीत स्नान करून त्या मार्गस्थ परत आपल्या पंढरपूरच्या दिशेने होणार आहेत. जर कुणाला या माऊलींच्या सोहळ्यामध्ये पायीवारी जर करायची असेल तर सागर महाराज बोराटे आणि आपले अनिलजी खेडकर सर यांना संपर्क करावा. या पायीवारीमध्ये प्रत्येक ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे, जेवणाची पण भोजनाची पण सुव्यवस्था सुनियोजित केलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व साधू संत वारकरी संप्रदायातील सर्व भजनी मंडळ वारकरी टाळकरी आणि पकवाजवादक आणि कुणी असतील तर सर्व महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांना आम्ही असं आवाहन करत आहे की अनिलजी खेडकर सर ग्लोबल जागतिक दिंडीतूनही आवाहन करत आहेत की कुणाला पायवारी करायची असेल तर त्यांनी या पायवारीमध्ये सहभागी व्हा आणि माऊलींच्या सानिध्यातून येऊन एक प्रति पंढरपूर एक आपण नियोजन करीत आहोत आणि हे सर्व नियोजन अनिलजी खेडकर सर यांच्या माध्यमातून होतं. आपण एक निमित्त मात्र आहे. राष्ट्रीय अखंड हरिनाम सप्ताह ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या वतीनं मी रायगड जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यातून मुंबईकरांनाही आवाहन करतो या वारीमध्ये तुम्ही पायीवारी आळंदी ते पंढरपूर करावी ही विनंती. आता आपले सर बोलतील. अनिलजी खेडकर सर आवाहन करतील महाराष्ट्राच्या सर्व वारकरी बांधवांना. नमस्कार. रामकृष्ण हरी. आपली वारी 11 देशातून आज मुंबईला दाखल झालेली आहे. 6 जूनला लंडनवरून प्रस्थान झालं आणि 6 जुलैला आळंदीवरून प्रस्थान होणार आहे. तर तुम्ही आजचं आपला पांडुरंगाचं ग्लोबलायझेशन झालं आहे. आपला पांडुरंग 7 समुद्रावर गेला आहे. तर आपल्यासाठी हा अभिमान आहे आणि आपण या ग्लोबल वारीचा भाग होतो. 1 दिवस चालू, 20 दिवस चालू किंवा 1 मिनिट चालू, जे काही आपल्याकडून पांडुरंगाची सेवा होईल. आज तुम्ही सर्वांनी जी सेवा केली ती इथे नाही आहे, तुम्ही पांडुरंगाच्या चरणी अर्पण झालेली. तर सर्व माऊली भक्तांना आव्हान आहे की आपण या वारीचा भाग बना आणि आपली जी संस्कृती आहे, जी वारकरी परंपरा आहे ती पुढे घेऊन जाऊ. एवढंच बोलतो. धन्यवाद. रामकृष्ण. श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय. अली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु संत तुकाराम महाराज की जय.